तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ हे घेऊन छान धुवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर ज्वारीचं पीठ 2 वाटी आणि 1 वाटी बेसन घेऊन मीठ, हळद, चटणी, ओवा टाकून हे छान आपल्याला भिजवून घ्यायचे, मळून घ्यायचे, चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने। त्यानंतर त्याच्या छोटे-छोटे असे पेढे बनवायचे आणि त्याच्या अशा प्रेस करून वाट्या तयार करून घ्यायच्या। तर ह्या सगळ्या वाट्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत। आता आपण फोडणी देऊयात। त्यासाठी तेल, जिरेची फोडणी, हिंग, त्यानंतर लसूण, अद्रक आणि मिरचीची मिक्सरमधून बारीक पेस्ट केली आहे। हळद टाकून पाणी टाकून छान असं उकळी आणायची आणि त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आणि हळूहळू आपल्या ह्या ढोकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत। उकळी आल्यानंतर छान त्याच्यामध्ये चिंच टाकायची आणि आपली जी डाळ शिजवली होती ती टाकायची, कोथिंबीर टाकायची, छान शिजवून घ्यायच्या आहेत आणि खाण्यासाठी तूप टाकून ह्या मस्त दाल ढोकळी तयार।